Brought to you by Technopova Curve 5G. Discover new horizon. मावळ तालुक्यातल्या कुंडमळाजवळील इंद्रायणी नदीचा पूल कोसळला। दुर्घटनेमध्ये दोघांचा मृत्यू तर 38 जणांना वाचवण्यात यश। अद्याप अनेक जण पुलाखाली अडकलेले। इंद्रायणी पुलावरील बचाव कार्यासाठी एनडीआरएफसह 18 रुग्णवाहिका घटनास्थळी। मागील 3 तासापासून अडकलेल्या पर्यटकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू। आमदार सुनील शेळकेंसह पोलीस प्रशासनही घटनास्थळी। विभागीय आयुक्त तहसीलदारांशी मी संपर्कात। नदीत वाहून गेलेल्यांचा युद्ध पातळीवर शोध सुरू। 12 जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलंय। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल संपूर्ण सडलेला होता। जीर्ण पुलाजागी 8 कोटींचा नवीन पूल मंजूर आहे। बचाव कार्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लागल्या। पुण्याचे पालकमंत्री अजितदादांची प्रतिक्रिया। इंद्रायणी नदीवरील पूल दुर्घटना अतिशय दुर्दैवी। घटनेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी माझा संपर्क झाला असून आवश्यक ती सर्व मदत पाठवत आहोत। सर्व नागरिक सुरक्षित असावेत ही ईश्वरचरणी प्रार्थना। खासदार सुप्रिया सुळेंचं ट्विट। Brought to you by Techno Mobile. Discover new horizon.